तो तुम्ही त्या ठिकाणी सांगा. काय निरोप सांगा की तुम्ही कृपेचे सागर आहात. संत हे उदार असतात मायबाप. संत हे विशाल अंतःकरणाचे असतात. ते संत जे असे असतात की त्यांच्या माध्यमात कितीही जरी समजा आपण अपराध केला तरी सुद्धा ते पोटात त्या ठिकाणी घालत असतात आणि पोटात घेऊन त्या तुम्ही त्या ठिकाणी सागर आहात. बघा संत हे सागर आहात म्हणजे काय, विशाल अंतःकरणाचे आहात. आणि माझी जी ही कल्पना आहे ही चुकीची आहे किंवा बरोबर आहे हे मी सांगू शकत नाही. आणि म्हणून तुम्ही माझ्यावरती कृपा करा आणि निरोप हा फार सांगा देवा. तुम्ही आता आपण सुरुवातीलाच बघितलं की जे संत आहेत ते इतके अधिकारी महात्मे आहेत मायबाप की ते संतांचं देव सुद्धा काही गोष्टी ऐकत असतात. बघा भागवतामध्ये एक पुरावा असा आलेला आहे की उद्धवाला भगवंत स्वतः एका ठिकाणी सांगतात. बघा जर वाचण्यात कोणाच्या आला असेल मी ते पुराव्याविषयी म्हणजे ओवी नाही आठवून राहिले परंतु तो त्या ठिकाणी भावार्थ जो आहे तो त्यात मांडण्याचा प्रयत्न करतो की भगवंत एका ठिकाणी उद्धवाला असा उपदेश करतात की अरे हे उद्धवा, जर समजा जे संत आहेत सद्गुरु संत आहेत एक वेळेस माझी तू भक्ती नाही केली तरी चालेल, एक वेळेस तुम्हाला भजलं नाही तरी चालेल, देव कोण आहे याचा शोध नाही घेतला तरी चालेल, देव नाहीच असं म्हणला तरी चालेल, परंतु तुझे सद्गुरू आहेत ना त्या सद्गुरूला जर पूर्णपणे भजलास, तुझ्या सद्गुरूला जर पूर्णपणे त्या ठिकाणी तू ओळखलंस आणि तुझ्या सद्गुरूची पूर्णपणे आहे यथोचित पद्धतीने तू जर त्या ठिकाणी पूजा केलीस, तुझ्या सद्गुरू मध्ये जर तू जर जग पाहिलंस, तुझ्या सद्गुरू मध्ये जर तुम्हाला पाहिलंस तर मला माझी भक्ती करताना एक वेळेस मी तुला प्राप्त होईलच हे मी स्वतः सांगू शकत नाही असं कोण म्हणतात. भगवान श्रीकृष्ण बघा ते काय म्हणतात, ब्रह्मांड नायक जे आहेत या जगाचे पिता जे आहेत बाप जे आहेत ते म्हणतात की एक वेळेस माझी भक्ती केल्यानंतर मी तुला प्राप्त होईलच असं मी मुळीच सांगू शकत नाही. परंतु तू जर तुझ्या सद्गुरूवरती पूर्णपणे निश्चय भाव ठेवला आणि पूर्णपणे विश्वास ठेवला आणि त्या तुझ्या सद्गुरू मध्ये जर मला बघितलं, तुझ्या सद्गुरू मध्ये जर देव शोधला ना तर मी नक्कीच आणि नक्की त्या ठिकाणी तुला त्या साधकाला अरे उद्धवा त्या अशा असणाऱ्या साधकाला मी स्वतःहून दर्शन दिल्याशिवाय